नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपल्यासोबत असणार आहेत सकाळचे संपादक आदरणीय आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी सकाळचे वरिष्ठ संपादक आदरणीय मंदार कुलकर्णी सर आज आपल्यासोबत या ठिकाणी असणार आहेत. सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अगदी थोडक्यात सरांचा या ठिकाणी परिचय करून देतो. श्री मंदार कुलकर्णी सर हे आज सकाळमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून सध्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सकाळची सप्तरंग नावाची जी पुरवणी आहे त्याची जबाबदारी सरांकडे आहे. गेली 23 वर्ष सर पत्रकारितेमध्ये आहेत. गाणी, आठवणी, ग्राफिकी, मामाची मात्रा, ट्रेंड्स अशा बऱ्याच सदरांचं सरांनी लेखन केलेलं आहे. 200 पेक्षा जास्त चित्रपटांचं परीक्षण सरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाच्या पदविकेचे 3 वर्ष कॉर्डिनेटर समन्वयक म्हणून सरांनी या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि सध्या पुणे आकाशवाणीत वृत्त निवेदक म्हणून सुद्धा सर या ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणजे आकाशवाणी, वृत्तपत्र आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा सरांचा दांडगा अनुभव आहे आणि गेली 23 वर्ष सर या क्षेत्रात असल्यामुळे आज नक्कीच वृत्तपत्रासाठी बातमी लेखन कसं करायचं याविषयी सर आपल्याशी या ठिकाणी संवाद साधण्याला त्याच्या ठिकाणी फायदा होणार आहे. सर मी तुमचं पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय मंदार कुलकर्णी सर. खूप धन्यवाद गायकवाड सर. माझा आवाज व्यवस्थित येतो ना सगळ्यांना आणि दिसतंय ना व्यवस्थित चित्र? हो सर. ओके. खूप धन्यवाद. मला खर तर आपल्या महाविद्यालयाचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करायचंय, कारण सध्या आपण थोडंसं बघतोय की माध्यमांचा एकीकडं खूप स्फोट झालेला असताना, म्हणजे फेसबुक पासून व्हॉट्सअप पर्यंत आणि टीव्ही पासून रेडिओ पर्यंत सगळीकडं बातम्यांपासून मतांपर्यंत सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे स्फोट झालेला असताना, ज्या ठिकाणी बातमीचं मूल्य सगळ्यात जास्त महत्वाचं मानलं जातं आणि अतिशय गांभीर्यानं घेतलं जातं, त्या वृत्तपत्रातल्या बातमीच्या लेखनाविषयी तुम्ही हा जो चर्चेचा संधी दिली आहे आणि थोडीशी त्याची आयोजन केलंय, त्याबद्दल मी तुमच्या महाविद्यालयाचं खूप अभिनंदन करतो. खर तर वर्तमानपत्रासाठी बातमी लेखन असं म्हणण्यापेक्षा बातमी लेखन हा खर तर एका पूर्ण विषय म्हणजे मोठा. जर तुम्ही नंतर तुम्ही सध्या एसवाय मध्ये काम करताय, पण नंतर तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन कराल तेव्हा जर्नलिझम मध्ये, मास कम्युनिकेशन मध्ये बातमीदारी किंवा रिपोर्टिंग हा फुल फ्लेज्ड अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यामध्ये अगदी बातमीदारीच्या वेगवेगळ्या पैलूंपासून बातमीदारीच्या बीट पर्यंत आणि त्याच्या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स पर्यंत अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पण आज आपण थोडंसं त्या सगळ्या गोष्टींच्या तांत्रिक गोष्टीमध्ये न जाता थोडंसं आपण एक आपण म्हणतो बर्ड्स आय व्ह्यू तसा घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सांगावंच वाटतं की बातम्या आपण सध्या अनेक ठिकाणी बघतो, हो की नाही? की म्हणजे आपण टीव्हीवर बातम्या बघतो, आपल्याला फेसबुकवर बातम्या येतात, व्हॉट्सअपवर बातम्या येतात, रेडिओवर आपण बातम्या ऐकत असतो किंवा इतर अगदी छोट्या छोट्या इंस्टाग्रामवर काही वेळा अपडेट्स येत असतात. अशा अनेक ठिकाणी आपण बातम्यांची संबंधित लेखन हे वाचत असतो. पण वर्तमानपत्रातल्या बातम्या या सगळ्या माध्यमातल्या बातम्यांपेक्षा अतिशय वेगळ्या असतात. त्या बातम्यांचं वेगळेपण काय हे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया. आपण ज्यावेळी एखाद्या टीव्हीवर बातमी बघतो किंवा व्हॉट्सअपवर बातमी बघतो, ती बातमी आणि वर्तमानपत्रात येणारी बातमी ह्याच्यामध्ये वेगळेपण काय असा आपण जर कधी विचार केला तर आपल्या लक्षात येतं, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे वर्तमानपत्रात आपण जेव्हा एखादी बातमी वाचतो तेव्हा ती बातमी परिपूर्ण असते. म्हणजे आपण टीव्हीवर अपडेट्स बघतो की बावधनमध्ये गवा आलाय, कोथरूडमध्ये गवा आलाय, अमुक अमुक लोक हे आहेत, पण तरी सुद्धा ती बातमी वाचून आपलं समाधान होतं का? तर नाही. आपल्याला त्या बातमीचे तपशील जाणून घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातली बातमी
वाचणं गरजेचं वाटतं, आवश्यक वाटतं. याचं कारण आपण या सगळ्या माध्यमात ती बातमी जरी आपण वाचलेली असली, माहिती असली, तरी त्यातले तपशील, त्यातल्या बारीक-सारीक गोष्टी, त्यातली ऑथेंटिसिटी या गोष्टी आपल्याला तितक्याशा माहीत नसतात. म्हणजे आता आपण जर गव्याचीच बावधनमधल्या गव्याची जर आपण थोडीशी बातमीचं आपण उदाहरण घेतलं, तर ती बातमी आपण टीव्हीवर बघितली तेव्हा ती फक्त काहीतरी अपडेट्समध्ये येते, की बावधनमध्ये गवा आढळला, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलाय, तिथं लोक जमलेले आहेत. पण जेव्हा आपण वर्तमानपत्रात बातमी वाचतो, की सकाळी 10:10 त्या परिसरातल्या नागरिकांना पहिल्यांदा गवा दिसला. मग तो गवा महात्मा सोसायटीकडून पौड रोडच्या दिशेनं गेला. हे सगळे जे तपशील असतात, त्याच्या संबंधी वन खात्याच्या अधिकाऱ्याच्या लोकांचं म्हणणं काय असतं, ते म्हणणं असतं. तिथल्या त्या गव्या अ, अ, काय म्हणतात, हा जो सगळा त्याचा जो मुसाफिरी असते त्याच्यामुळं त्रास झालेल्या लोकांचं म्हणणं काय असतं. अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यानंतर होते. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या घटनेविषयी जे आपल्याला माहिती पाहिजे असतं, ते सगळे पैलू आपल्याला वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यानंतर कळतात. म्हणजे इंग्लिशमध्ये 5 Ws अँड 1 H म्हणजे 6 कार, काय, कधी, केव्हा, कुठं, कसं, कधी, कोणी म्हटलं, काय म्हणलं. या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यावर मिळतात. म्हणून आपल्याला वर्तमानपत्रातली बातमी ही जास्त परिपूर्ण वाटते. आपण मल्टिप्लेक्समध्ये गेल्यानंतर आपण पॉपकॉर्न खातो, तेव्हा आपल्याला जसं पोट भरल्याचं आपल्याला फिलिंग येतं, पण आपलं पोट भरलेलं नसतं. पण घरी आल्यावर जेव्हा आपण पोळी भाजी खातो, तेव्हा आपल्याला खरं आपलं पोट भरलं अशी जाणीव होते. तशाच प्रकारे Facebookवर, टीव्हीवर बातमी वाचली तरी आपलं पोट भरत नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्या मनातल्या शंकांची उत्तरं मिळालेली नसतात, जी वर्तमानपत्रातल्या बातमीनं ही सगळी उत्तरं मिळतात. म्हणून वर्तमानपत्रातली बातमी ही खूप महत्वाची असते. दुसरं असं असतं, की वर्तमानपत्रातल्या बातमीची विश्वासार्हता, जी आपल्याला इतर कुठल्याही माध्यमांमधल्या बातम्यांमध्ये तितक्याशा प्रमाणात आढळत नाही. याचं कारण असं आहे, वर्तमानपत्रात जेव्हा आपण बातमी देतो, तेव्हा तुम्ही बघितलं असेल, की वर्तमानपत्रात बातमी आपण येते तेव्हा कसं असतं, की नवी दिल्ली तारीख 24 पीटीआय, काय पुणे तारीख 24 बातमीदार किंवा काय प्रतिनिधी. म्हणजे थोडक्यात ती बातमी कुठून दिलीये, कधी दिलीये, तिचा सोर्स म्हणजे पीटीआय, यूएनआय जो सोर्स तिथं दिलेला असतो. त्या अगदी सोर्स पासून पुढच्या अनेक गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्टीची ऑथेंटिसिटी ही वर्तमानपत्रातल्या बातमीत असते. जी आपल्याला Facebookवर दिसणार नाही, टीव्हीवरच्या बातमीत दिसणार नाही. टीव्हीवर फक्त आपल्याला स्निपेट्स दिसतात, नुसते अपडेट्स दिसतात, ज्याच्यामध्ये सोर्स कळत नाही किंवा त्या बातमीच्या बातमीशी संबंधित अनेक गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे ही परिपूर्णता, विश्वासार्हता आणि दुसरं म्हणजे त्या बातमीचं पूर्ण वाचल्याचं समाधान, अशा गोष्टी आपल्याला वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यानंतर कळतात. एक वैशिष्ट्य जेव्हा आपण बातमी लेखन या गोष्टीकडे बघतो, तेव्हा वर्तमानपत्रातल्या बातमीच्या लेखनाचं किंवा एकूण कुठल्याही प्रकारच्या लेखनाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणजे आज अनेक प्रकारची माध्यमं जरी आपल्या समोर असली, टीव्ही पासून रेडिओपर्यंत, Facebook पासून WhatsApp पर्यंत, तरी सुद्धा त्या माध्यमांमध्ये सातत्यानं अपडेट्स ही गोष्ट खूप महत्वाची असते. आणि वर्तमानपत्राचं जर तुम्ही वैशिष्ट्य लक्षात घेतलं, तर वर्तमानपत्र म्हणजे 24 तारखेचं वर्तमानपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याकडे येतं ते 25 तारखेचं वर्तमानपत्र. ह्याच्यामध्ये 24 तासांचा गॅप असतो. हा 24 तासांचा गॅप ही गोष्ट नवीन आत्ताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जितकी त्या माध्यमाला मारक आहे, तितकीच त्या माध्यमाला पूरक सुद्धा आहे. कारण हा 24 तासाचा अवधी वर्तमानपत्रातल्या बातमीसाठी ती बातमी परिपूर्ण करणं, त्या बातमीचे तपशील जाणून घेणं, त्या बातमीमध्ये एखादा समजा आरोप असेल, टीका असेल, तर त्या टीकेची दुसरी बाजू जाणून घेणं किंवा अनेक वेळा काही तपशिलामध्ये काही हे असतं, की अ, समजा कोरोनाचे रुग्ण, सरकार म्हणतंय 24,000 कोरोनाचे रुग्ण आढळलेत. पुणे महापालिका म्हणते 23,000 आढळलेत. तर ह्याच्यामध्ये नक्की खरं काय, खोटं काय? या सगळ्या गोष्टीची पडताळणी करणं
अशा अनेक गोष्टी या 24 तासांच्या गॅपमध्ये साध्य होतात. म्हणूनच वर्तमानपत्रातल्या बातमीचं ही जी गोष्ट आहे की 24 तासांचा गॅप ही मारक असली तरी सुद्धा पूरक आहे. कारण या 24 तासामध्ये ती बातमी, ती घटनेचे तपशील हे अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी त्या माध्यमातले काम करणारे लोक त्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याचमुळे तुम्ही बघत असाल, की अनेक गोष्टी आहेत म्हणजे अगदी आदर्श गैरव्यवहार पासून ते अ, कोळसा गैरव्यवहारापर्यंत अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पुढे पर्यंत आणल्या त्या वर्तमानपत्राने. याचं कारण असं आहे, की हा जो 24 तासांचा अवधी आहे, हा त्या बातमीदारांना थोडंसं शांतपणे विचार करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी किंवा अनेक लोकांशी बोलण्यासाठी, हा त्यांच्या अभ्यास करण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी हा खूप उपयोगी पडतो. म्हणून वर्तमानपत्रातली बातमी ही अनेक वेळा इतरांपेक्षा जास्त बाजी मारून जाते. एक असंही आहे, की वर्तमानपत्रातल्या बातमीचा जो इम्पॅक्ट किंवा परिणाम आहे, तो इतर सगळ्या माध्यमांपेक्षा खूप जास्त असतो. याचं कारण जसं मी म्हटलं, की 24 तासांचा अवधी आहे. तसंच 24 तास तुमच्या डोळ्यासमोर राहणारं हे माध्यम आहे. म्हणजे आता मी जर बघितलं, की आता माझ्या शेजारी आमचा सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे. 24 तास तो तुमच्या घरातल्या हॉलमध्ये, तुमच्या टिपॉयवर असतो. तुम्ही जर शाळा कॉलेजमध्ये काम करत असाल, तर तुमच्या टेबलवर असतो. सतत त्यातली जी बातमी असते, मुख्य बातमी असते, पूरक बातमी असते, या सगळ्या बातम्या तुमच्या डोळ्यांसमोर राहतात. त्यामुळं त्या बातमीचा परिणाम असतो, तो खूप अधिक प्रमाणात असतो. म्हणजे जर तुम्ही टीव्हीवर बघितलं, तर राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. असं म्हणलं, की एक काय म्हणतात स्क्रोलिंग लाईन आल्यानंतर लगेच पुढं पुण्यात गवा आढळला. मग त्याच्यानंतर पुढची आणखीन बातमी, की व्होडाफोन आयडिया विरुद्ध केंद्र सरकार करणार अपील. मग पुढची. अशा प्रकारे स्क्रोलिंग बातम्या असल्यामुळं मुख्य बातमी कुठली आहे, त्यातली महत्वाची बातमी कुठली आहे, हे त्या वाचकाला किंवा जो प्रेक्षक आहे त्याला कळत नाही. जे वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला कळतं, की महत्वाची बातमी ही सगळ्यात बातमी मुख्य केली आहे, हेडलाईन केली आहे, सगळ्यात मोठ्या फॉन्टमध्ये दिली आहे. त्याचा अर्थ ती त्या वर्तमानपत्रासाठी किंवा वाचकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. हे त्या वर्तमानपत्राने तुम्हाला सांगितलंय आणि त्याचबरोबर ती बातमी 24 तास तुमच्या डोळ्यांसमोर असल्यामुळं तुमच्या सतत ती डोळ्याच्या समोरून जात असते आणि त्यामुळं तुमच्या ती स्मरणात राहण्याचंही संधी जास्त असते. त्यामुळं वर्तमानपत्रातली ही जी बातमी आहे, ती जास्त इम्पॅक्ट करते. आपण थोडंसं या वर्तमानपत्रातल्या बातमीचं वेगळेपण बघितल्यानंतर अ, ही बातम्या कुठून येतात? या बातम्या अ, वर प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते हेही आपण थोडक्यात बघूया. तुम्ही जर बघितलं असेल तर वर्तमानपत्रामध्ये अगदी नॅशनल, इंटरनॅशनल, बिझनेस, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट अशा पॉलिटिक्स अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या बातम्या येत असल्या, तरी आपण आज थोडंसं स्थानिक बातम्या म्हणजे ज्यामध्ये बातमीदारी हा विषय जिथं येतो, त्या स्थानिक बातम्यांच्या दृष्टीनं आपण बघूया. आता या स्थानिक बातम्या ज्या असतात म्हणजे पुणे, पिंपरी, जिल्हा अशा प्रकारच्या बातम्या, या स्थानिक बातम्या कुठून येतात? तर त्यांचे सोर्स कुठले असतात हे आपण थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा वर्तमानपत्रात कुठल्याही कामाची रचना ठरवलेली असते, तेव्हा बातमीदारीची रचना अशा प्रकारे ठरवलेली असते, की समजा 10 बातमीदार असतील त्या वर्तमानपत्रामध्ये, तर त्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे विभाग आखून दिलेले असतात. त्या विभागांना वर्तमानपत्राच्या परिभाषेमध्ये बीट्स असं म्हणतात. मग हे बीट्स कुठले असतात? तर महापालिका, पोलीस, कोर्ट, अ, जिल्हा परिषद अ, किंवा सांस्कृतिक अशा प्रकारचे वेगवेगळे बीट्स असतात. हल्ली नवीन जमान्यानुसार स्टार्टअप किंवा सोशल मीडिया अशी सुद्धा काही-काही बीट्स वर्तमानपत्रामध्ये आखून दिलेली असतात. आणि त्या बीटवर जाऊन तो जो वर्तमानपत्रातला जो बातमीदार असतो, तो त्या बीटवर जाऊन त्याची माहिती काढत असतो, गोळा करत असतो. तिथून त्या लोकांनी दिलेल्या माहितीवर आधारित बातमी करत असतो. तर ही सगळी बीट्स असतात. त्याच्यातून बातमीचे सोर्स असतात. ह्याच्याशिवाय
फेसबुक, सोशल मीडिया हे सुद्धा वर्तमानपत्रांच्या बातम्यांसाठी अतिशय महत्वाचे सोर्स असतात. कारण बघा तुम्ही, की अगदी साधी कालची घटना आहे बघा, की पुण्यात ARAIच्या टेकडीवर आग लागल्याची बातमी आज तुम्ही सगळीकडे वाचली असेल. तर त्याचं कोणीतरी Facebookवर सुरुवातीला अपडेट टाकलेले असतात, की आमच्या मागं टेकडी आहे आणि त्या टेकडीवर थोडासा धूर दिसतोय. मग कोणीतरी आणखीन Facebookवर त्याच्यावर कॉमेंट केलेली असते. मग त्याच्यातून सुद्धा आपल्याला बातम्यांचे सोर्स मिळतात. तर अशा प्रकारे सोशल मीडिया हा सुद्धा स्थानिक बातमीदारीचा खूप महत्वाचा सोर्स असतो. टीव्ही हा सुद्धा खूप महत्वाचा सोर्स असतो. जरी मी मगाशी म्हटलं, की टीव्ही मधली बातमी आपल्याला बातमी वाचनाचा किंवा घटनेची माहिती जाणून घेण्याचा परिपूर्ण स्रोत नसला, तरी सुद्धा ताजी घटना काय आहे हे कळण्यासाठी टीव्ही खूप महत्वाचा ठरत असतो. म्हणजे जसं आपण मगाशी गव्याचं उदाहरण घेतलं, की कोथरूडमध्ये गवा आढळलाय. अशी समजा समजा टीव्हीवर अशी नुसती एक ओळीची बातमी आली, तरी सुद्धा वर्तमानपत्र त्या बातमीतल्या घटनेच्या ताजेपणावरून मग पुढे ती बातमी फुलवू शकतात, अधिक तपशील जाणून घेऊ शकतात, प्रत्यक्ष भेट देऊन त्या गोष्टी जाणून घेऊ शकतात. ही एक गोष्ट असते. पीटीआय, UNI जसं मी म्हटलं, ते खूप महत्वाचे सोर्स असतात. म्हणजे या न्यूज एजन्सी आहेत ज्या अ, सगळ्या माध्यमांना लिखित बातम्या पुरवण्याचं काम करत असतात. त्याच्यामध्ये अनेकदा असं असतं, की पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, अशी एखादी ओळीची बातमी असते. त्याच्यावरून अधिक तपशील जाणून घेऊन मग तो बातमीदार वेगळी बातमी तयार करू शकतो, की आता ही मंजुरी दिली म्हणजे 6 महिने त्यासाठी मंजुरीसाठी थांबावं लागलं वगैरे अशा वेगवेगळे एस्पेक्ट्स त्याचे लक्षात घेऊन वेगळ्या प्रकारची बातमी करू शकतो. तर पीटीआय, UNI हाही एक महत्वाचा सोर्स असू शकतो. याच्याशिवाय आणखीन एक महत्वाचा सोर्स असतो ते म्हणजे पत्रकं. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही जर कुठल्याही वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये गेलात, तर तिथं अनेकदा अशा वेगवेगळ्या लोकांकडून आलेल्या निवेदनांचा, पत्रकांचे असे गठ्ठेच्या गठ्ठे असतात, की कोणीतरी कोथरूडमध्ये काय मौर्य विहारमध्ये काम करणारे लोक आहेत, ते आम्हाला रस्त्याची मागणी करत असतात. मराठा क्रांती मोर्चा आहे, तो ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाविषयी काहीतरी टीका करत असतो. दुसरीकडं काहीतरी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले कार्यक्रम असतात. अशा अनेक गोष्टींची माहिती वर्तमानपत्रात छापून यावी असं लोकांना वाटत असतं. म्हणून ते त्यांच्या माहितीची त्यांच्या परीनं जी बातमी वाटते किंवा त्यांच्या परीनं जी माहिती वाटते, ती माहिती एका पत्रकाच्या निवेदनाच्या स्वरूपात छापून वर्तमानपत्रांकडे देत असतात. पण या त्यांनी दिलेल्या माहितीवरून एखादा चलाख, चाणाक्ष बातमीदार अतिशय वेगळ्या प्रकारची बातमी करू शकतो आणि एखाद्या बातमीचा म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर सोफोश पुण्यातल्या ससूनमध्ये तुम्हाला माहिती आहे सोफोश ही संस्था आहे जिथं अनाथ मुलांचं मुलं तिथे ठेवली जातात. सुरुवातीला कुठेही सापडली तर पहिल्यांदा ती तिथं आणली जातात. आणि मग कुठली मुलं आली आहेत वगैरे अशा प्रकारची बातमी सोफोश कडून सगळ्या वर्तमानपत्रांना दिली जाते. त्या पत्रकावरून कुणाला काहीतरी अतिशय ह्युमन इंटरेस्ट स्टोरी सापडू शकते, की एखादं मूल समजा काय थंडीचं हे आहे, तर 12 तास ससूनच्या आवारामध्ये थंडी वाऱ्यात बाळ म म म बसलं होतं. बाळाचे आईनं तिला सोडून दिलं. अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे मी हे सांगतोय, की वेगवेगळे त्याचे कंगोरे नंतर त्या बातमीदाराला सापडू शकतात. तर ही पत्रकं ही सुद्धा अ, अनेक वेळा बातमीचा सोर्स असतो. आता आपण जे आपला विषय आहे, की वर्तमानपत्रासाठी बातमीचं लेखन म्हणजे हा सगळ्यात मोठा आस्पेक्ट असतो. कारण तुम्ही बघितलत, की मगाशी आपण म्हणलं, की टीव्ही माध्यम असेल, Facebook असेल किंवा वेगवेगळ्या मीडियामध्ये असेल, तर तिथल्या बातमीमध्ये आणि वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये वेगळेपण आहे. त्यामुळं त्या बातमीच्या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपण आणावं लागतं. तुम्ही याच्यानंतर जर समजा तुम्हाला याच्यापैकी कोणाला बातमीदार व्हायची इच्छा असेल आणि त्यासाठी कुणी इच्छुक असेल, तर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. वर्तमानपत्राची बातमी लिहिताना अनेक गोष्टी आपल्याला गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. अगदी सगळ्यात पहिली काळजी म्हणजे आपण जसं म्हणलं, की 24 तास ही बातमी जर लोकांच्या लाखो वाचकांच्या डोळ्यांसमोर राहणार असेल,
तर त्या बातमीतले जे तपशील असतात ते अतिशय परिपूर्ण, काळजीपूर्वक तपासून मगच आपल्याला द्यावे लागतात. अगदी साधं उदाहरण घेऊ आपण. 10वी-12वीच्या परीक्षा आहेत. या 12वीच्या परीक्षा समजा आपण वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये 26 मार्चला सुरू होणार असतील आणि समजा त्या बातमीदारानं चुकून 27 मार्च असं लिहिलं, तर किती गजब उडू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळं अतिशय काळजीपूर्वक रीतीनं हे सगळे तपशील आपल्याला द्यावे लागतात. दुसरं असं आहे की आपण जर मगाशी म्हणलं की ती बातमी वर्तमानपत्रातली बातमी तिचं वैशिष्ट्य काय तर ती परिपूर्ण असते. त्यामुळे ती बातमी परिपूर्ण करण्यासाठी त्या बातमीशी संबंधित सगळे पैलू आपल्या त्या 250-300 शब्दांच्या लेखनामध्ये यावेत, यासाठी पण त्या बातमीदाराला खूप मनापासून प्रयत्न करावे लागतात. म्हणजे आपण जसं म्हणलं की गवा आला, समजा बावधनमध्ये गवा आला, तर हा गवा तिथं कुठून आला? कधी आला? तो आल्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली? वन खात्याचे अधिकारी असतील तर ते तिथं कधी आले? पोलीस असतील तर त्यांनी त्या तिथल्या जमावाला त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय केलं? त्या गव्याला समजा डार्ट मारले असतील तर ते डार्ट किती मारले? त्या डार्टमुळं त्या गव्यावर काय परिणाम झाला? असे अनेक गोष्टींचे तपशील तुम्हाला त्या बातमीमध्ये आणणं अपरिहार्य असतं. कारण लोकं तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार असतात. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये कुठलाही नंतर शंका राहणार नाही, अशा प्रकारे त्या बातमीचं लेखन आपल्याला करावं लागतं. दुसरं असं आहे, की आणखीन एक महत्त्वाची गोष्ट वर्तमानपत्रातल्या बातमीची तिचं युनिकनेस आहे, ते म्हणजे त्या बातमीची दुसरी बाजू जी इतर माध्यमांमध्ये येईलच असं नाही, पण ती वर्तमानपत्रातल्या बातमीत येणं अपेक्षित असतं. म्हणजे समजा पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जर वादविवाद चालू आहेत आणि काँग्रेसच्या एका नेत्यांनी समजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर काही आरोप केलाय, तर तो आरोप जेव्हा तुम्ही बातमीमध्ये लिहित असता, त्याच वेळी दुसऱ्या बाजूमध्ये समजा काय काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांच्या नेत्यांची काय बाजू आहे, ते काय म्हणतात, ही बाजू सुद्धा वर्तमानपत्रातल्या बातमीत येणं हे अतिशय आवश्यक असतं. जोपर्यंत या सगळ्या बाजू येत नाहीत, तोपर्यंत वर्तमानपत्रातली बातमी ही परिपूर्ण होत नसते. दुसरं असं आहे, की आपण जसं म्हणलं, की 24 तास आपल्याकडे आहेत. त्या 24 तासांचा अवधी तुम्ही ती बातमी परिपूर्ण करण्याकडं त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आणि जसं म्हणलं, की तारखा, वेळ यांची अचूकता ही आपल्या बातमीमध्ये येणं खूप महत्वाचं असतं. जसं की अनेक वेळा काय होतं बघा तुम्ही टीव्हीवरच्या बातमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही चुकून काही वेळा येतं. तर आता माहिती आहे आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या जागी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत. पण टीव्ही माध्यमामध्ये असेल किंवा इतर सोशल मीडियामध्ये असेल, ती चूक झाली तर ती चूक सुधारायला तुमच्याकडे संधी असते. टीव्हीमध्ये स्क्रोलिंग होणारी बातमी असेल, तर ती पटदिशी ते बदलू शकतात किंवा एखाद्या निवेदकानं सांगितलं, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माफ करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणलं, की तो ती बातमी लगेच सुधारू शकतो, ती चूक दुरुस्त करू शकतो. तशी संधी वर्तमानपत्रातल्या बातमीत नसते. एकदा छापून आलं, की त्याच्यामध्ये 24 तास तुम्हाला काहीही बदल करता येत नाहीत. म्हणजे 24 तासांनी बदल करता येत नाहीत, कारण ते एकदा प्रॉडक्ट आलं, की ते आलंच. पण नंतर तुम्ही कदाचित 24 तासांनी त्या चुकीची दुरुस्ती देऊ शकता. पण 24 तास हा अवधी सध्याच्या अतिशय वेगवान अपडेट्स मिळणाऱ्या काळामध्ये खूप मोठा आहे. त्यामुळं तुमच्या बातमीमध्ये तपशिलाची, तारखांची, वेळांची, पदांची कुठलीही चूक राहणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. हे वर्तमानपत्रातल्या बातमीचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे आणि ती त्या बातमीदाराची खूप मोठी जबाबदारी पण आहे. आणखीन असं आहे, की तुम्ही सगळेजण मराठीचे अभ्यासक आहात, त्यामुळेही खूप गोष्ट तुम्हाला अतिशय अभ्यासानं सांगावं लागेल, की वर्तमानपत्रातल्या बातमीचं लेखन करताना मराठीचं व्याकरण, शुद्ध लेखन या गोष्टीकडेही अतिशय गांभीर्यानं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आपण समजा देवेंद्र फडणवीस
हा शब्द आहे, तर त्यातला फडणवीस मधला वी, टीव्हीवरच्या बातमीमध्ये वी ऱ्हस्व आला तरी सुद्धा नंतर कोणी सांगितलं तर तो वी ऱ्हस्वचा दीर्घ करता येऊ शकतो. किंवा अं, काय अमेरिका मधला री असेल तर तो अमेरिका दीर्घ केला तर तो नंतर बदलू शकतो, किंवा तो तसाच ठेवला तरी सुद्धा काही फरक पडत नाही. पण वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये तुम्हाला ते शब्द त्या प्रकारेच लिहावे लागतात. कारण ते 24 तास लोकांच्या डोळ्यांसमोर असल्यामुळं वाचक सतत त्याचं ऑपरेशन करत असतात. म्हणजे जर तुम्ही मी आता इतकी वर्ष काम करतोय वेगवेगळ्या वेगळ्या माध्यमात, प्रिंट पासून वेगळ्या अगदी फेसबुक पर्यंत. पण वर्तमानपत्रामध्ये मी जेव्हा बातमी लिहितो तेव्हा अगदी बारीकसा तपशील असतो, की काय बालमित्र मधला मी दीर्घ हे केलाय, तरी सुद्धा लोकांचे खूप वेळा फोन येत असतात. कारण ते त्या बातमी सतत त्यांच्या डोळ्यापुढे असल्यामुळे ते सतत तिची काय म्हणतात तिचं परीक्षा घेत असतात आणि त्या बातमीदाराची परीक्षा घेत असतात. त्यामुळे हे सगळे व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे नियम पण तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे बघावे लागतात. किंवा असं असतं की अनेक शब्द असतात की ते शब्द विशिष्ट म्हणजे प्रमाण भाषेतच लिहावे लागतात. म्हणजे सीबीआय असं तुम्ही म्हणलात तर नुसतं टीव्हीमध्ये सीबीआय कडून काय अर्णब गोस्वामी यांना अटक असं चालू शकतं. पण वर्तमानपत्रामध्ये सीबीआय म्हणजे नक्की काय? हे तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे केंद्रीय अन्वेषण संस्था कंसात सीबीआय असं तुम्हाला लिहावं लागेल. कारण आपण जसं म्हणलं की लोकांच्या मनामध्ये कुठलीही शंका, प्रश्न येता कामा नयेत अशा प्रकारे त्या बातमीचं लेखन करावं लागतं. त्यामुळं सीबीआय म्हणजे काय हेही तुम्हाला त्या बातमीमध्ये लिहावं लागतं. दुसरं असं आहे की अ, अ, त्या ज्या बातमी असेल, तर तुमच्याकडे बातमी म्हणजे काय असतं शेवटी? एखादी घटना असते. हं. ती घटना व्यवस्थित रीतीनं समजावून सांगणं म्हणजे बातमी. त्या बातमीचा पाठपुरावा त्या बातमीदारांनी करणं अपेक्षित असतं. म्हणजे जसं आपण गव्याचं उदाहरण घेतलं, की ती घटना आहे, गवा आलाय. पण त्यानंतर त्या घटनेशी संबंधित सगळ्या यंत्रणांकडे पाठपुरावा करून ती बातमी देणं, ही सुद्धा त्या बातमीसाठी खूप महत्वाचं असतं. त्यामुळं बातमीचं लेखन करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला अ, लक्षात घ्याव्या लागतात. एक असंही आहे, की वर्तमानपत्रात तुम्ही जर बातमी वाचत असाल, तर अनेक वेळा शैलीदार बातम्या असतात. म्हणजे पुण्यातल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची बातमी असेल, तर अतिशय शैलीदार बातमी असते, की शुक्रवारची वेळ आहे. सकाळी 10:30 वाजता पंडित भीमसेन जोशी गायनाला बसले आणि लोकांमध्ये रसिकांनी अ, वाहवाची दाद दिली. अशा प्रकारे तुमच्या डोळ्यांसमोर ते सगळं वातावरण उभं राहील, अशा प्रकारे लिहिलेली ती बातमी असते. तर ही जी शैलीदार बातमी लेखनाची पद्धत आहे, ही सुद्धा आपल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी लिहिताना तुम्हाला खूप महत्वाची असते. आणि मग ही बातमी लिहिण्याची जी शैली असते, ही शैली विकसित करायची कशी याची काही तंत्र आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप वाचावं लागेल. म्हणजे बातमीचं समजा शीर्षक असेल, तर त्या शीर्षकामध्ये एखाद्या गाण्याची ओळ आणावी लागेल. बातमीचं एखादा सध्याच्या चर्चेतला एखादा शब्द असेल, तो शब्द आणावा लागेल. किंवा काय एखादा विनोद सध्या सोशल मीडियावर कुठला ट्रेंडिंग आहे, तर त्या विनोदातला कीवर्ड कुठला असेल, तो आणावा लागेल. अशा प्रकारे अनेक गोष्टी करून तुम्ही तुमच्या बातमीमध्ये बातमीमध्ये स्वतःची शैली, रंजकता, तिच्यामध्ये रसपूर्णता अशा गोष्टी आणू शकता. आणि मग ती बातमी तुम्ही परिपूर्ण करू शकता. शैलीदार लेखन ही गोष्ट वर्तमानपत्रातल्या बातमीसाठी खूप आवश्यक आहे. कारण आपण म्हणलं तसं माध्यमांचा स्फोट होत असताना एखादी बातमी समजणं ही आता काही नाविन्याची गोष्ट राहिलेली नाहीये. पण मग ती बातमी अधिक रंजक पद्धतीनं, अधिक तपशिलानं, अधिक परिपूर्णपणे कशी पोहोचवता येईल, हे बघणं त्या बातमीदारासाठी, बातमी लेखकासाठी महत्वाचं असतं. म्हणून ती गोष्ट ते त्या माध्यमाचं जे बलस्थान आहे, ते त्यांनी त्याचा फायदा घेणं खूप महत्वाचं असतं. वर्तमानपत्रातल्या बातमीचे घटक कुठले आहेत, हेही आपण थोडक्यात बघूया. एक तर आपण जेव्हा
बातमी बघतो, वर्तमानपत्रात बसतो, तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर जाते ती तिच्या शीर्षकावर. त्याच्या खाली असतो तो इंट्रो. इंट्रो म्हणजे बातमीचा पहिला परिच्छेद. याच्यामध्ये त्या बातमीचं सगळं सार तुम्हाला आणावं लागतं. आज तुम्हाला माहिती आहे की लोकांकडं वाचण्यासाठी अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळं अतिशय क्रिस्प पद्धतीनं, नेमक्या मुद्देसूद शैलीदार पद्धतीनं ती घटना सांगणं हे त्या इंट्रोचं वैशिष्ट्य असतं. तो इंट्रो म्हणजे पहिला परिच्छेद आणि त्याच्यानंतर मुख्य बातमीचा जो गाभा असतो तो असलेली पुढची बातमी असा एक त्याचा घटक असतो. याच्याबरोबर हल्ली जे पूर्वी नव्हतं तर पण हल्लीच्या जमान्यात त्या बातमी बरोबरच त्या बातमीशी अनुषंगिक ट्वीट्स, Facebookच्या पोस्ट, काही WhatsAppच्या कॉमेंट्स अशा गोष्टीही तुम्हाला त्या बातमीमध्ये अंतर्भूत कराव्या लागतात. त्याचबरोबर बातमीशी संबंधित बातमीचं मूल्य वाढवणाऱ्या इतर कुठल्या गोष्टी असतील, आकडेवारी असेल, काही समजा त्या बातमीमध्ये समजा इतिहास त्याच्यामध्ये असेल म्हणजे समजा पुण्यातला काय अमुक वाडा पाडला अशी बातमी असेल तर पुण्यामध्ये एकूण किती वाडे आहेत, पुण्यामध्ये शेवटचा वाडा कधी पाडला, अशी समजा काही इंटरेस्टिंग तुमच्याकडे काही तपशील असतील तर त्या तपशील असलेली चौकट किंवा पुण्यातल्या वाडे पाडण्याचा काही ग्राफ तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारे ग्राफ तुम्हाला करता येईल का, अशा प्रकारची माहिती, अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्या बातमीमध्ये अंतर्भूत कराव्या लागतात. त्यामुळे बातमीचे हे सगळे घटक तुम्हाला आणावेच लागतात. हल्ली अनेकदा जे प्रिंट मीडियाचे बातमीदार असतात ते एकाच वेळी प्रिंटचं काम करत असताना ते त्याच वर्तमानपत्राच्या ऑनलाईन एडिशनसाठी सुद्धा काम करत असतात. अनेकदा वर्तमानपत्रांची टीव्ही चॅनेल्स असतात त्यामुळे टीव्ही चॅनेलसाठी बाईट्स सुद्धा तो देत असतो. अनेक संस्थांची आकाशवाणीची पण हे असतात, पॉडकास्टच्या वेगळ्या सेवा असतात. तर त्या ठिकाणी त्या बातमीदारांनी काही केलं असेल तर अशा सगळ्या गोष्टींच्या लिंक्स त्या बातमीमध्ये देणं हे सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे समजा प्रिंट मीडियामध्ये ती बातमी आली तर समजा YouTubeचा व्हिडिओ बघेल, पॉडकास्टची लिंक असेल तर त्या लिंकची माहिती घेऊन तो पॉडकास्ट ऐकेल. Facebookच्या पोस्टची लिंक असेल तर तो Facebookची पोस्ट बघेल. अशा प्रकारे त्या वाचकाला अधिकाधिक म्हणजे काय म्हणतात वेगळ्या प्रकारांचा वापर करून तो त्या माध्यम संस्थेशी जास्तीत जास्त वेळ जोडला जाईल अशा प्रकारे त्याला तिथं हुक करून ठेवणं अशा प्रकारे त्या बातमीचं लेखन आपल्याला करावं लागतं. मी असं म्हणलं तसं की वर्तमानपत्रातली बातमी लिहिणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट असते. त्यामुळं ती खूप काळजीपूर्वक लिहावी लागते, शैलीदार पद्धतीनं लिहावी लागते, परिपूर्ण लिहावी लागते, दुसरी बाजू लिहावी लागते. पण हे सगळं एकदम अचानक तुम्ही करू शकत नाही. हो की नाही? तर तुम्हाला बातमीदार बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप आधी तयारी करावी लागते. तर हेही आपण बघूया की आपण वर्तमानपत्रातल्या बातमीचं वेगळेपण बघितलं, तिचं वैशिष्ट्य बघितलं, तिचे घटक बघितले, त्या बातम्या कुठून येतात हे बघितलं. पण मला समजा बातमीदार व्हायचं असेल तर मी अचानक बातमीदार होऊ शकेन का? तर नाही. तर त्यासाठी मला काय करावं लागेल हेही आपण बघूया. एकतर तुम्हाला माहितीये की वेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही जर्नलिझमचे कोर्स करून बातमीदार होऊ शकता. ही गोष्ट आहेच. पण फक्त जर्नलिझमचा कोर्स केला म्हणून उत्कृष्ट बातमीदार बनू शकेल असं नसतं. तुम्ही किती प्रकारे वाचताय, पुस्तकं वाचताय, वर्तमानपत्र वाचताय, वेगवेगळ्या माध्यमांमधून माहिती घेताय, याच्या बरोबरच तुम्ही माणसं कशा प्रकारे वाचताय हेही खूप महत्वाचं असतं. जो माणूस सगळ्यात जास्त चांगलं माणसांचं वाचन करू शकतो, तो सगळ्यात जास्त चांगला बातमीदार होऊ शकतो. याचं कारण असं की अनेकदा तुमचं निरीक्षण खूप अतिशय सूक्ष्म आणि तीव्र असतील तर अनेकदा निरीक्षणांमधून सुद्धा तुम्हाला खूप बातम्या मिळू शकतात. त्यामुळं माणसं तुम्ही कशा प्रकारे वाचताय हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती माणसं जोडताय हेही खूप महत्वाचं असतं.
तुम्हाला अनेकदा अं, अगदी एखाद्या इमारतीचा वॉचमन सुद्धा खूप चांगली बातमी देऊन जात असतो. त्यामुळे तुम्ही त्या माणसांशी कशा प्रकारे बोलताय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि हे अचानक तुम्ही वर्तमानपत्रात गेल्यानंतर, बातमीदार झाल्यानंतर होत नसतं. तर आत्ता तुम्ही जसं विद्यार्थी दशेत आहात, आत्तापासूनच तुम्ही जर अशा प्रकारे गोष्टींची तयारी केली, तरच तुम्ही चांगले बातमीदार होऊ शकता. म्हणजे जसं आपण म्हणलं, की वाचन चांगलं करणं, माणसांशी चांगलं बोलणं, माणसांशी संवाद अधिकाधिक वाढवणं, याचबरोबर माणसांचं निरीक्षण करणं, गोष्टींचं निरीक्षण करणं, घटनांचं निरीक्षण करणं, हेही तुम्ही खूप अ, बघितलंत, तर तुम्ही नंतर चांगले बातमीदार होऊ शकता. याचबरोबर अ, वर्तमानपत्रातल्या बातमीदारीसाठी अतिशय महत्वाचा गोष्ट असते, ती म्हणजे तुम्ही माहितीने परिपूर्ण असता. जर तुम्ही नंतर आता पुढच्या समजा 2-3 वर्षात अ, तुम्हाला माध्यमकर्मी व्हायचं असेल, तर तुम्ही अचानक एकदम सगळे माहितीने परिपूर्ण असू शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही माहिती घेणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे असं बघा, की समजा तुम्हाला पुण्यात बातमीदार व्हायचं असेल, तर पुण्यामध्ये अगदी पुण्याचे समजा जिल्हाधिकारी कोण आहेत, विभागीय आयुक्त कोण आहेत, इथपासून ते पुण्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत, पुण्यात अं, जिल्हा परिषदेचे सीईओ कोण आहेत, अशा सगळ्या गोष्टींची माहिती सतत तुम्ही घेणं हे तुमच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं. दुसरं, पुण्यात खूप प्रकारच्या संस्था आहेत. म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पासून स्थानिक पातळीपर्यंत अनेक महत्त्वाच्या संस्था पुण्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी हवामानशास्त्र विभागापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेपर्यंत आणि अगदी खडकीतल्या दारुगोळा ह्याच्यापासून संस्थेपासून ते अगदी इतर काय ARAI पर्यंत म्हणजे वाहनाविषयी संशोधन करणाऱ्या संस्थेपर्यंत अनेक प्रकारच्या संस्था पुण्यात आहेत. त्यामुळे या सगळ्या संस्थांची माहिती ही तुम्हाला असणं हेही खूप गरजेचं असतं. आणि दुसरं असं आहे, की तुम्ही बातमीदार झाल्यानंतर तुम्हाला अचानक कुणालाही भेटावं लागू शकतं. अचानक तुम्हाला लता मंगेशकरांनाच भेटायला लागू शकतं. अचानक तुम्हाला पुण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनाच भेटावं लागू शकतं. अचानक शास्त्रज्ञ आहेत काय समजा कस्तुरीरंगन ते आले आणि ते समजा नवीन शैक्षणिक धोरण याच्याविषयीच बोलायला लागले आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी तुम्हाला पाठवलंय, तर त्यांच्याशी बोलावं लागू शकतं. अचानक विराट कोहली पुण्यात आलाय, त्याच्याशी तुम्हाला बोलावं लागू शकतं. अशा वेळी या महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती असणंही खूप महत्वाचं असतं. अचानक तुम्ही विराट कोहलीला भेटायला गेलाय आणि त्याला तुम्ही पुण्यातल्या हवामानाविषयी प्रश्न विचारून चालणार नाही. तुम्हाला सध्या भारतानं काय समजा नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत सगळ्यात कमी जो भारतीय संघाच्या खेळाडूंनी जो स्कोअर केला त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे ते तुम्ही आत्तापासून तुम्ही तुमच्यामध्ये इम्बाईब करू शकता. या सगळ्या गोष्टींची माहिती असणं, हे तुम्ही स्वतःमध्ये घेऊ काय म्हणतात अंतर्भूत करू शकता. ही सगळी माहिती तुमच्यामध्ये असेल, तेव्हाच तुम्ही नंतर चांगले बातमीदार बनू शकता. सर आपण असं ही जी बातमी आहे, अ, आता आपण खरं वर्तमानपत्र असं नका म्हणायला नको. वेगवेगळ्या माध्यमातली बातमी आहे. ही बातमी लिहून चांगलं करिअर होऊ शकतं का? असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. तर मी तुम्हाला अतिशय काय म्हणतात खूप आनंदाने सांगेन, की वर्तमानपत्रातल्या बातमीचं लेखन अतिशय उत्कृष्ट ज्याला करता येऊ शकतं, त्याला अनेक प्रकारची करिअर्स नंतर उपलब्ध आहेत. म्हणजे पूर्वी आमच्या काळामध्ये फक्त बातमीदाराला बातमीदारी, वर्तमानपत्र, प्रिंट मीडिया एवढंच करिअरचं क्षेत्र होतं. पण आता त्याच्या बरोबरीनं कितीतरी प्रकारची करिअर्स तुमच्यासाठी ओपन आहेत. म्हणजे अगदी सध्या आपण प्रिंट मीडियाचंच बघितलं तर जो बातमीदार असतो, तो नंतर उपसंपादक होऊ शकतो. त्याला जर चांगली बातमी लिहिता येत असेल, तर तो चांगला लेखही लिहू शकतो. म्हणजे तो नंतर फीचर रायटिंग करू शकतो. तर तो चांगला लेख लिहू शकत असेल, चांगलं मत व्यक्त करू शकत असेल,
त्याच्या मताला माहितीचा व्यवस्थित पाया असेल तर तो चांगला अग्रलेख लिहू शकतो. अशा प्रकारे वर्तमानपत्रातच तो उपसंपादक, सहसंपादक, सहयोगी संपादक, वृत्त संपादक, संपादक, मुख्य संपादक अशा प्रकारे चढती बाजणी त्याच्या करिअरची असू शकते. तसं तो करू शकतो. याच्याबरोबरच जसं आता माझ्या व्याख्यानानंतर पुढचं व्याख्यान आहे मुद्रित शोधनाचं. जर तुम्हाला बातमी लिहिताना जर तुम्हाला शब्दांविषयी, व्याकरणाविषयी खूप गोष्टींचं जर तुम्ही त्या गोष्टींविषयी सजग असाल, तर तुम्ही चांगले मुद्रित शोधक बनू शकता. आणि मुद्रित शोधन करणं हे सुद्धा सध्या करिअरचं खूप महत्वाचं क्षेत्र आहे. कारण सध्या जितके 50% लोकं या व्याकरणाच्या आणि शुद्ध लेखनाच्या बाबतीत जितके आळशी होत आहेत, तितकंच जे आळशी नाहीत त्यांच्यासाठी करिअरची खूप चांगली संधी असते. त्यामुळे तेही तुमच्यासाठी करिअरचं चांगलं साधन असू शकतं. त्याच्या बरोबरीनं खूप छान करिअरचं क्षेत्र आहे. ते म्हणजे तुम्ही बातमीदारीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जनशील लेखनाकडे वळू शकता. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर कथा लेखनाकडे तुम्ही वळू शकता. तुम्हाला अगदी छान माहिती मला द्यायला आवडेल, की सध्या एक अतिशय लोकप्रिय ॲप आहे स्टोरी टेल ॲप नावाचं. ह्याच्यामध्ये सुकीर्त गुमास्ते, नितीन थोरात, निरंजन मेढेकर अशा प्रकारे काही तरुण लोकं आहेत. हे खूप चांगल्या कथा लिहितायत त्याच्यामध्ये आणि त्या कथांना खूप फक्त महाराष्ट्र नव्हे तर भारतभरातून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि हे सगळे लोकं हे मूळचे बातमीदार आहेत. आणि या बातमीदारीतून ते हळू-हळू कथालेखनाकडे वळले आणि आजही त्यांच्या कथालेखनाचा जो पाया आहे, तो पुन्हा बातमी हाच आहे. म्हणजे समजा निरंजन मेढेकर नावाचा जो आमचा सहकारी आहे, जो आता स्टोरी टेलवर त्याची एक सध्या कादंबरी खूप गाजतीये, व्हायरस पुणे नावाची. तर त्यामध्ये पुन्हा त्याला बातमीदारीचा उपयोग झाला. किंवा नितीन थोरात नावाचा आमचा सहकारी आहे, जो स्टोरी टेलवर खूप चांगला कथालेखक म्हणून काम करतोय. त्याला त्यांनी बातमीदारीमध्ये, वर्तमानपत्रामध्ये काम केलेल्या कामाचा, तिथं घेतलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला आणि तो त्या कथालेखनामध्ये आता खूप चांगलं काम करतोय. याच्याबरोबरच पी-आर एजन्सीज तुम्ही बघितल्या असतील, की अ, अगदी रिलायन्स पासून बजाज ऑटोपर्यंत अनेक लोकांना पी-आर म्हणजे स्वतःच्याकडची माहिती लोकांना सांगण्यासाठी अ, माणूस नेमावा लागतो. तो माणूस ती बातमी वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचवत असतो. पण त्याच माणसाला जर ती बातमी व्यवस्थित कळली, तर तो तुम्हाला कोणाला तरी सांगू शकेल ना. म्हणून त्या माणसाला बातमीचं मूल्य माहीत असणं हेही त्या संस्थेसाठी खूप महत्वाचं असतं. म्हणून तिथं सुद्धा बातमीदाराला बातमीची चांगली जाण असणाऱ्याला नेमलं जातं. त्यामुळे या पी-आर मध्ये सुद्धा तुम्ही चांगलं करिअर करू शकता. सोशल मीडिया हे सध्या खूप चांगलं काय करिअरचं क्षेत्र झालेलं आहे. तिथं सुद्धा लेखनाच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. पण तिथंही तुम्ही जर चांगल्या प्रकारे लिहू शकलात, तरच तुम्ही चांगलं करिअर करू शकता. आणि हे चांगलं लिहिण्याचं सगळ्यात मोठं आरंभबिंदू म्हणतात तो कुठला असू शकतो? तर तो बातमीचा. कारण त्याच्यातून तुमच्या या लेखनाची सुरुवात होत असते. आणि आपण बघितलं की विजय तेंडुलकरांपासून शांता शेळकेंपर्यंत अनेकांच्या सर्जनशील लेखनाची सुरुवात ही या वर्तमानपत्रातल्या लेखनाच्या कामातून झालेली आहे. त्यामुळं वर्तमानपत्रातली बातमी आपण जितकी काय म्हणतात सहजपणानं वाचतो, सहजपणानं त्याच्यावर कॉमेंट करतो, तशा प्रकारे ही सहज लेखनाची गोष्ट नसून अतिशय अभ्यासाची आणि निरीक्षणाची आणि खूप क्रिएटिव्हिटीची अशी गोष्ट आहे. आणि जो माणूस लेखनाचा, माहिती मिळवण्याचा, माणसं माणसं वाचण्याचा, घटनांची माहिती घेण्याचा आनंद मिळवू शकतो, तो माणूस चांगली बातमी लिहू शकतो आणि त्याच्या बातमीला खूप चांगले वाचक मिळू शकतात आणि तो माणूस नंतर करिअरच्या खूप वेगवेगळ्या पायऱ्या चढू शकतो. सर त्यामुळं सर जे हॅलो वर्तमानपत्रातल्या बातमीचं जे मूल्य हॅलो आहे ते अनमोल असं आहे. तर हे अनमोल असं बातमी लेखन
तुम्ही नंतर तुमच्या करिअरच्या पुढच्या टप्प्यावर कराल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळेल असं मी तुम्हाला खात्री देतो. आणि माझं हे थोडंसं मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद सर. अतिशय सखोल असं मार्गदर्शन वृत्तपत्रासाठी बातमी लेखन या विषयावर आपण या ठिकाणी केलं. म्हणजे वृत्तपत्रातील बातमी ही टीव्ही आणि व्हॉट्सअप पेक्षा कशी वेगळी असते, म्हणजे वृत्तपत्रातल्या बातमीचं वेगळेपण आपण सांगितलं आणि त्याचबरोबर ही बातमी परिपूर्ण होण्यासाठी त्या बातमीतली विश्वासार्हता वाढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजेत याविषयी तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं. बातमीतला तपशील कसा असला पाहिजे, व्याकरण, शुद्ध लेखन, बातमी लिहिताना गांभीर्य कोणतं आपण त्या ठिकाणी बाळगलं पाहिजे, बातमीतली रंजकता कोणती असली पाहिजे, रसपूर्णता कुठली असली पाहिजे, बातमीचं शीर्षक म्हणजे एकूणच वर्तमानपत्रासाठी चांगली बातमी कशी लिहावी याविषयी सर आज आपल्याशी मंदार कुलकर्णी सरांनी मार्गदर्शन केलं. मी सर आपलं आमच्या महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो सर. थँक्यू सर. थँक्यू. विद्यार्थी मित्र हो, यानंतर आपल्या सोबत असणार आहेत श्री सुशील धसकडे सर. सर तुम्ही लेफ्ट झालं तर चालेल, काय अडचण नाही. थँक्यू. ओके सर, ओके, थँक्यू.